मित्रांनो, 7 बेटांना जोडून उभारलेल्या मुंबई या शहराचे संकट समुद्रातूनच सुटणार असल्याने आता सरकारने चौथ्या लाईफलाईनचे काम सुरू केले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई यांचा समावेश असलेल्या मुंबई महानगर प्रदेशाला जोडण्यासाठी सरकारने बेलापूर आणि घोडबंदर येथे जल टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जलवाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने ठाणे येथील घोडबंदर रोड आणि नवी मुंबईतील बेलापूर येथे जेट्टी पार्किंग आणि प्रवासी टर्मिनल्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 1.5 वर्षात काम पूर्ण करण्याचा दावा केला जात आहे. MMBने टर्मिनलच्या बांधकामासाठी कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे. या दोन्ही ठिकाणी पॅसेंजर टर्मिनल, जेटी पार्किंग आणि इतर सुविधा उभारण्यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. MMBच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बेलापूर येथे ग्राउंड प्लस सिंगल मजली पॅसेंजर टर्मिनल्स बांधले जाईल. येथे वेटिंग रूम, तिकीट काउंटर, विश्रामगृह असेल. टर्मिनल्सच्या पहिल्या मजल्यावर कार्यालये असतील. बेलापूर येथील पॅसेंजर टर्मिनल व इतर सुविधांच्या उभारणीसाठी सुमारे 6.9 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला बेलापूर पॅसेंजर टर्मिनलचे बांधकाम 18 महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे. बेलापूर येथे यापूर्वीही जेटी बांधण्यात आली आहे, मात्र अन्य सुविधा उपलब्ध न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परिसरातील जेटी आणि पॅसेंजर टर्मिनल्स इमारत वर्षभरात तयार होणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथे जेटी पार्किंग आणि टर्मिनल इमारत बांधण्यासाठी सुमारे 3.92 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गेल्या काही वर्षात ठाण्याचा झपाट्याने विकास झाला आहे. घोडबंदर रोडजवळ राहणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारने नवा पर्याय देण्याची योजना तयार केली आहे. मुंबईच्या जुन्या वाहतूक व्यवस्थेचा भार खूप वाढला आहे. लोकल ट्रेन ही आजही सर्वसामान्यांची पहिली पसंती आहे. मात्र याशिवाय रस्त्याचा विकास करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड असो की मुंबईचे रस्ते, पावसात खड्ड्यांच्या चित्रांची सरकारने डोकेदुखी वाढवली आहे. अशा स्थितीत जलवाहतूक विकसित करणे हाच पर्याय उरतो. लोकल ट्रेनने ठाणे किंवा बेलापूर जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो, तर जलमार्गाने हा मार्ग 30 मिनिटात पूर्ण करता येतो. सध्या बेलापूर ते एलिफंटा अशी वॉटर टॅक्सी धावत असली तरी त्याचा संपूर्ण फायदा इतर ठिकाणी वॉटर टर्मिनल्स विकसित झाल्यावरच मिळणार आहे. तर मित्रांनो, मुंबईला मिळणाऱ्या या चौथ्या लाईफलाईनबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका.